श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मनुष्याचं आयुष्य म्हणजे एक प्रवास. या प्रवासात कधी ऊन तर कधी पाऊस असतो, कधी फुलांची गंधमयी वाट असते तर कधी काटेरी रस्ते भेटत असतात. प्रत्येक माणसाच्या वाट्याला संघर्ष येत असतोय. कधी दुःख येतं, कधी आनंद येतो, कधी अपयश येतं तर कधी यश मिळतं आणि या सगळ्यांचा संगम होतो. अशा वेळी आपल्याला मार्गदर्शन करतात ते म्हणजे सुंदर सुविचार. श्रोते हो, सुविचार म्हणजे फक्त सुंदर शब्द नव्हेत, तर ते अनुभवातून निघालेली सत्य असतात. ज्याने जीवन जपलं, संकट पेलली, नाती जपली, यशाला गवसणी घातली, त्याने दिलेला हा अनमोल ठेवा आहे. सुविचार हे एखाद्या दीपस्तंभासारखे असतात, जे आपल्याला अंधारातही योग्य दिशा दाखवतात. श्रोते हो, आपल्याकडे पद, पैसा, सत्ता असो किंवा नसो, पण चांगले विचार असतील तर जीवन नेहमी संपन्न होत असते. कारण विचार माणसाला उंच नेऊ शकतात किंवा खोल दरी ढकलू शकतात. म्हणून विचार शुद्ध असावेत आणि प्रेरणादायी असावेत. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या युगात माणूस मानसिक थकव्यानं, तणावानं ग्रस्त आहे आणि अशा वेळी सुविचार मनाला औषधासारखे वाटतात. एक चांगला विचार माणसाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्की बदलू शकतोय. म्हणून श्रोते हो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, सुविचारामुळं विचारांना नवी दिशा मिळेल आणि जगण्याची नवी ऊर्जा देखील मिळेल. पटलं तर नक्की घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवन हे एका शेतासारखं आहे. जसं पेराल तसं उगवेल. आपण चांगले विचार, चांगले कर्म, चांगली माणसं आपल्या आजूबाजूला पेरली तर आनंद, समाधान आणि सुख उगवतं. पण जर मत्सर, राग, लोभ, वाईट कृत्य पेरली तर दुःख, तणाव आणि अपयश उगवतं. मन जिंकणं हेच खऱ्या आयुष्यातलं सर्वात मोठं यश आहे. पैसा, सत्ता, पदवी मिळवणं सोपं आहे, पण माणसाच्या मनात आपल्यासाठी प्रेम निर्माण करणं हे कठीण आहे. जो हे करू शकतो त्याला खरी श्रीमंती लाभते. अपयश म्हणजे शेवट नाही, ते नव्या सुरुवातीचं दार आहे. अपयश आलं की आपण हारलो असं नाही, तर ते आपल्याला अधिक ताकदवान होऊन परत प्रयत्न करण्याची संधी देतं. अपयश हे शिकण्याचं विद्यापीठ आहे. जे मिळालं त्यात समाधान मानलं नाही, तर जे मिळणार आहे तेही कधी गोड वाटणार नाही. समाधान नसलेला माणूस कधीही आनंदी होत नाही, तो नेहमी अस्वस्थ राहतो. खरी श्रीमंती म्हणजे समाधान. घर हे वीट मातीचं नसतं. घर म्हणजे तिथं राहणाऱ्या माणसांचं प्रेम. घर भव्य असलं तरी प्रेम नसेल तर ती फक्त इमारत असते. पण एका झोपडीत जरी आपुलकी असेल तर ते खरं घर ठरतं. वाईट माणसांना बदलणं कठीण असतं, पण स्वतःला बदललं की आयुष्य सुंदर होतं. आपण दुसऱ्यांना बदलण्याच्या मागे लागलो तर निराशा मिळते, पण स्वतःचा दृष्टिकोन बदलला की सगळं सोपं वाटायला लागतं. नाते टिकवायचे असतील तर अहंकार गिळावा लागतो. अहंकार नात्यांमध्ये विष घालतो. कधी कधी माफी मागणं किंवा थोडं झुकणं हेच नातं टिकवून ठेवतं. पैसा जीवनाला सुख देऊ शकतो, पण समाधान नाही. पैशानं वस्तू विकत घेता येतात, पण प्रेम, नातं, मैत्री, आत्मिक शांती ही विकत घेता येत नाही. आपली किंमत दुसऱ्यांनी नाही, आपणच ठरवायची असते. लोक नेहमी कमी जास्त म्हणतात. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणीही आपल्याला कमी लेखू शकत नाही.
संघर्षाशिवाय यशाची चव कधीच कळत नाही. संघर्ष केल्याशिवाय जे मिळतं ते टिकत नाही. मेहनत करून मिळालेलं यश हे गोड लागतं आणि टिकून राहतं. खरी ताकद ही संयमात असते. रागावणं सोपं असतं, पण संयम बाळगणं हे अवघड असतं. संयमी माणूस आयुष्यात नेहमी पुढे जातो. इतरांना उंचावलं तर आपणही उंचावतो. जी लोक इतरांना खाली खेचतात ते स्वतःच खाली राहतात, पण जो इतरांना आधार देतो तो स्वतः उंचावतो. भूतकाळात अडकून राहणं म्हणजे वर्तमान नष्ट करणं. जुन्या दुःखांना धरून बसलो तर आजचं सुख दिसत नाही. म्हणून भूतकाळातून शिकावं, पण वर्तमान जगावं. खरं शहाणपण म्हणजे कधी बोलायचं आणि कधी गप्प राहायचं हे जाणणं. वाद वाढवण्यापेक्षा मौन कधी उपयुक्त ठरतं हे समजणं. हाच खरा बुद्धिमानपणा आहे. माणसाचं खरं रूप हे संकटात दिसतं. सुखाच्या काळात सगळे जवळ असतात, पण अडचणीत जे सोबत उभे राहतात तेच खरे असतात. जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करायला शिकलं की आनंद मिळतो. मोठ्या यशाची वाट पाहण्यात आपण छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो. खरं सुख हे छोट्या क्षणात असतं. मनुष्याच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर त्याची ओळख सोन्याहून मौल्यवान ठरते. हसतमुख माणूस लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो आणि त्याचं व्यक्तिमत्व हे उजळून दिसतं. शिकणं कधी थांबवू नका, कारण आयुष्य हा शिक्षक आहे. वय किती असो, जीवन प्रत्येक क्षणी नवं काही शिकवतं. जो शिकतो तोच पुढे जातो. दुःखात सुद्धा जो हसतो तोच खरा योद्धा असतो. संकटात मनोधैर्य हरवलं तर जीवन कठीण होतं, पण दुःखातही हसणारा माणूस सर्वात मजबूत ठरतो. वाईट बोलणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर आपलं यश दाखवा. वाद करून काही मिळत नाही, पण आपण उंच गेलो की त्यांची टीका आपोआप थांबते. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. काल काही झालं असेल, पण आज पुन्हा नवी सुरुवात करण्याची ताकद असते. माणसाला श्रीमंत त्याच्या पैशानं नाही तर त्याच्या विचारांनी केलं जातं. विचार सकारात्मक असतील तर गरीबीही संपन्न वाटते. नकारात्मक विचारांनी श्रीमंतीही ही रिकामी वाटते. सुखात नम्र राहणं आणि दुःखात धैर्य राखणं हे जीवनाचं सौंदर्य आहे. अहंकार नसलेला आनंद आणि खचून न गेलेलं दुःख हे जीवन सुंदर करतात. ज्याचं मन चांगलं त्याचं नशीब नेहमी चांगलं ठरतं, कारण चांगल्या मनानं केलेलं कार्य देव नेहमी फळाला आणतो. अडचणी म्हणजे जीवनाचा परीक्षा पेपर असतो. जशी परीक्षा आपली ताकद दाखवते, तशाच अडचणी आपल्याला खंबीर बनवतात. नाती नेहमी विश्वासावर जगतात, शंकेवर कधीच नाही. शंकेनं नाती मोडतात. विश्वास ठेवणं हीच नाती टिकवण्याची गुरु किल्ली आहे. यशाचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा तो कष्टानं मिळवलेला असतो. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत कळत नाही, पण घाम गाळून मिळालेलं यश हे गोड लागतं. माणसाला त्याच्या शब्दांनी ओळखा, कारण चेहरा तर सगळे लपवतात. खरा स्वभाव हा बोलण्यात दिसतो. चांगली भाषा वापरणारा माणूस नेहमी चांगला ठरतो. स्वतःचं सुख दुसऱ्यांच्या दुःखावर उभारू नका. दुसऱ्याला त्रास देऊन
मिळालेलं सुख हे कधीही टिकत नाही. खरी मजा म्हणजे सगळ्यांना आनंद देणं.